हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा आज 13वा स्मृतिदिन आहे। या निमित्ताने तब्बल 11 वर्षांनंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोन्ही भाऊ एकत्र आले। ठाकरे कुटुंब शक्तीस्थळावर एकत्र येणं शिवसैनिक आणि मनसैनिकांसाठी फारच दिलासादायक ठरलंय। शक्तीस्थळावरची ही भेट म्हणजे सेना मनसे युतीवरचा अंतिम शिक्का आहे का, पाहूयात या रिपोर्टमधून। शिवाजी पार्कचं हे शक्तीस्थळ इथं आलं की प्रत्येक शिवसैनिकाचा ऊर भरून येतो। शक्तीस्थळाचं दर्शन घेतलं की नसानसात शक्ती संचारते। बाळासाहेबांच्या स्मृतिदिनानिमित्त हजारो शिवसैनिक इथे येत असतात। आजही बाळासाहेबांच्या 13व्या स्मृतिदिनानिमित्त बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक शक्तीस्थळावर दाखल झाले होते। पण आजचा दिवस शिवसैनिकांसाठी खास ठरला, कारण तब्बल 11 वर्षांनंतर बाळासाहेबांचे 2 वाघ शिवसैनिकांना एकत्र दिसले। म्हणजे आनंदाची गोष्ट आहे मराठी माणसांसाठी, महाराष्ट्रातल्या आणि देशात राहणाऱ्या मराठी माणसांसाठी, जगभरात राहण्यासाठी मराठी माणसांसाठी असं त्यांनी कायम एकत्रित राहावं अशी सर्वांची इच्छा आहे आणि मला वाटतं ती पूर्ण होईलच। नक्कीच आजचा वेगळा दिवस आहे आणि आजच्या दिवशी हे सगळं चित्र आपल्या सगळ्यांसमोर येतं आहे। महाराष्ट्राला ह्याच चित्राची अपेक्षा होती, बाळासाहेबांना ह्याच गोष्टीची अपेक्षा होती आणि बाळासाहेबाला अभिप्रेत असलेल्या गोष्टी राजसाहेब आणि उद्धवसाहेब एकत्र येऊन या महाराष्ट्राला नवी दिशा देणार आहेत। भावना म्हणजे ठाकरे ब्रँड ह्या मुंबईमध्ये चालणार आहे, ह्या महाराष्ट्रामध्ये ठाकरे ब्रँडच चालेल, त्याच्याशिवाय काय चालणार नाही। हे एकत्र झाले म्हणजे खानदानी ठाकरे आहेत, ते भाऊ आहेत, भाऊ कधी एकत्र होतील आणि ती महाराष्ट्रासाठी चांगली गोष्ट आहे। उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि स्मिता ठाकरे आधी स्मृतिस्थळावर दाखल झाले। उद्धव ठाकरेंनी स्मृतिस्थळाचं दर्शन घेतलं। तिघेही मंचावर जाऊन बसले। थोड्याच वेळात राज ठाकरे स्मृतिस्थळावर दाखल झाले। यावेळी राज ठाकरेंना घेण्यासाठी स्वतः उद्धव आणि आदित्य ठाकरे पुढे आले। राज ठाकरेंनी शक्तीस्थळाचं दर्शन घेतल्यानंतर दोघे भाऊ मंचावर बसले। एका बाजूला आदित्य, दुसऱ्या बाजूला उद्धव आणि मधोमध राज ठाकरे। काही वेळ चर्चा झाल्यानंतर राज ठाकरेंनी निरोप घेतला। या सगळ्या काळात सगळ्या शिवसैनिकांच्या नजरा दोन्ही भावांकडे खेळल्या होत्या। आज शिवसेनेकडनं कुणीच काही बोललं नाही, पण शक्तीस्थळावरची ही अबोल दृश्य बरंच काही सांगून जातात। 2 भाऊ सगळे हेवेदावे विसरून खरंच एकत्र आलेत याची ग्वाही देतात। बाळासाहेबांच्या स्मृतिदिनानिमित्त ते एकत्र येणं स्वाभाविक आहे, परंतु पहिल्यांदाच स्मृतिस्थळावर एकत्र आल्यामुळे त्याची चर्चा होते। एक निश्चित आहे की मागच्या 3-4 महिन्यातल्या सगळ्या भेटीगाठी त्यांच्या बघितल्या तर राजकारणात त्यांची युती होणार, किमान मुंबईसह काही महापालिकांमध्ये ठाकरे ब्रँड म्हणून हे दोन्ही पक्ष एकत्र लढणार हे आधी स्पष्ट झालं होतं। ते आणखी ती बाब आता आणखी अधोरेखित झाली आहे। काँग्रेसचा अडथळाही आता एकत्र येण्यामधला दूर झालाय आणि नेत्यांचं एकत्र असणं जेवढं महत्वाचं असतं तसंच ते दिसणं पण महत्वाचं असतं। त्यामुळे 2 पक्षांचे कार्यकर्ते एकत्र यायला, एकसंघ व्हायला मदत होते आणि मला वाटतं त्या दृष्टीने आजच्या घटनेकडे बघायला हवं। या सर्व भेटीगाठी सुरू असताना इथं आणखी एक वादळ घोंगावून गेलं। हे वादळ म्हणजे शिवसेनेची तोफ आणि बाळासाहेबांचा पट्ट शिष्य संजय राऊत। संजय राऊत गेल्या 16 दिवसांपासून राजकारण आणि माध्यमांपासून दूर होते। राऊतांना दुर्धर आजार झाल्यानं त्यांनी 2 महिने राजकारणापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला। पण आज संजय राऊत देखील शक्तीस्थळी दाखल झाले। संजय राऊतांची प्रकृती खालावलेली दिसते, तरीही बाळासाहेबांच्या प्रेमापोटी राऊत शक्तीस्थळावर पोहोचले। संजय राऊतांचा एक हात आपल्या भावाच्या हातात होता आधार घेण्यासाठी आणि दुसरा हात नेहमीप्रमाणेच कार्यकर्त्यांना आधार देण्यासाठी। खास संजय राऊत स्टाईलमध्ये लोकांना अभिवादन करण्यासाठी त्यांनी हात उंचावला। संजय राऊत आजारी पडल्यानंतर राजकारणापासून अलिप्त झाले, त्यामुळे संजय राऊतांबद्दल कार्यकर्त्यांना चिंता वाटत होती। मात्र प्रदीर्घ काळानंतर संजय राऊत दिसल्यानं सगळ्यांनाच आधार वाटला। शिवसैनिकांनीही राऊतांचं जोरदार स्वागत केलं। कोण आला रे कोण आला, शिवसेनेचा वाघ आला असा जयघोष त्यांनी केला। गेली 20 वर्ष शिवसैनिक ज्या क्षणाची प्रतीक्षा करत होते ती वेळ आता आली आहे। राज आणि उद्धव एकत्र एक दिलानं लढणार
यावर आज शिक्कामोर्तब झालं आणि उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांना दिलेला शब्दही आता खरा होताना दिसतोय। आपण ज्या काही गोष्टी केल्या होत्या, हे म्हणतात म्हणे शिवसेनेने आजपर्यंत काय केलं, शिवसेना म्हणजे आता राज मी तुला माझ्या सोबतच घेतो, कारण आपण तेव्हा एकत्रच होतो, आता सुद्धा पुढे एकत्र चाललेलो आहोत। त्याच्यामुळे आपलं सगळं तेव्हाच म्हणतोय, आपला एवढ्या वर्षाचा कालखंड। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी, मुंबई।